तुम्ही देखील घर घेताना त्रस्त आणि व्यस्त होताय तर ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा। घर घेताना लोक प्रामुख्याने ही चूक करतात की न बजेट ठरवता डायरेक्ट प्रॉपर्टी बघायला जातात, प्रॉपर्टी आवडली की टोकन देऊन बुकिंग देखील करून टाकतात। त्यानंतर तुम्ही लोनच्या प्रोसेसला जेव्हा जाता तेव्हा कळतं की आपली लोन एलिजिबिलिटी खूप कमी आहे, त्यामुळे आपण ही प्रॉपर्टी घेऊ शकत नाही आणि दिलेलं टोकन देखील काही वेळ आपल्याला परत मिळत। ह्या सगळ्या नुकसान आणि त्रासापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर ह्या गोष्टी नक्की फॉलो करा। प्रथम घर घेताना आपल्याला आपलं बजेट माहिती पाहिजे। आता हे बजेट कसं सेट करायचं तुम्हाला जर माहिती असेल, घर घेणं हा एक खूप इमोशनल पार्ट आहे। आपण कोणतीही गोष्ट किंवा कोणताही आजार झाल्यावरती आपण डायरेक्ट मेडिकल मध्ये न जाता डॉक्टरकडे जातो, तसंच घर घेताना सुद्धा तुम्हाला कन्सल्टिंग घेणं फार महत्त्वाचं आहे। ही गोष्ट जर तुम्हाला सरळ आणि सोप्या पद्धतीने करायची असेल तर तुमच्या जवळच्या किंवा माहितीच्या कन्सल्टंटकडे जाऊन आधी तुमचं प्रॉपर बजेट सेट करा। बजेट सेट करताना पहिले तुमची लोन एलिजिबिलिटी काढून घ्या, तुमच्याजवळ असलेलं डाऊन पेमेंट त्यांना सांगा, म्हणजे तुमचं एक बजेट कॅल्क्युलेट करून ते तुम्हाला प्रॉपर्टी शॉर्टलिस्ट करून देतील। तुम्हाला हव्या असणाऱ्या लोकेशनमध्ये 4 ते 5 प्रोजेक्ट तुम्ही व्हिजिट करून तुम्ही एखादा प्रोडक्ट शॉर्टलिस्ट करून मग तुम्ही बुकिंग करून फायनल प्रोसेसला जाऊ शकता। ह्यामुळे काय होईल, तुमचं लोनचं सँक्शन आधीच तुमच्याकडे असेल, डाऊन पेमेंट देखील रेडी असेल। प्रॉपर्टी बुक केल्यानंतर विदिन 15 ते 20 दिवसात तुमची सर्व प्रोसेस कंप्लीट होईल आणि जर प्रोजेक्ट रेडी पोझिशन असेल तर तुम्हाला 20 ते 21 दिवसात तुमच्या फ्लॅटची चावी हातामध्ये मिळेल। यामुळे तुमची डील स्मूथ, सिक्युअर आणि फायदेशीर ठरेल। अशीच कन्सल्टिंग तुम्हाला देखील हवी असेल तर कमेंटमध्ये टाईप करा कन्सल्टिंग, आणि अशाच नवनवीन माहितीसाठी रास रिअल्टीला नक्की फॉलो करा।